घाटकोपरला जिथे दुर्घटना घडलेली आहे तिथे घाटकोपरला आता सगळी परिस्थितीची माहिती घेतली जाते आहे। मुख्यमंत्री शिंदे घाटकोपरमध्ये दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री शिंदे सगळी माहिती घेतात। किरीट सोमय्या त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। मोठाच्या मोठा बॅनर घाटकोपरमध्ये एका पेट्रोल पंपावर कोसळलं। त्याच्या खाली जवळपास 10-20 गाड्या अडकलेल्या आहेत। अनेक लोक अडकलेली आहेत। बचाव कार्य सुरू आहे। आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी उपस्थित आहेत। विशाल, मुख्यमंत्री आलेत, घाटकोपरच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत, काय सांगाल? आता या क्षणाला मुख्यमंत्री खुद्द या ठिकाणी आलेले त्यांच्या टीमप्रमाणे या घटनेचा सगळा आढावा घेतात। यावेळी महापालिका उपायुक्तांनी त्याचबरोबर असणाऱ्या बीजेपीच्या नेत्यांनी आणि या फ्लेक्सच्या विषयाला घेऊन म्हणजे या फ्लेक्सच्या बेकायदेशीरपणाच्या विषया घेऊन ज्या लोकांनी संवाद साधला आणि त्या सगळ्या घटनास्थळाची माहिती दिली आहे। तर एकूण 55 जखमी लोक उपचाराकरता इथे राजवाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले, त्याविषयी देखील त्यांनी माहिती घेतली आहे। आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री माध्यमांशी देखील संवाद असे दिसून येत आहे। त्यांच्या वतीने याविषयी जखमींना काही मदत घोषित करू शकतो, पण आधुनिक संवाद साधतात आणि काय नेमकी परिस्थिती आहे, गॅस कटर वापरता येऊ शकत त्यावेळी पर्याय अशी कुठली यंत्रणा आहे ज्याला बोलून त्वरित हा घटनांच्या बोलून काय करेल याबद्दल नक्की नक्की विशाल, तुझा सलग आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण तू घटनास्थळी आहेस। तुझ्या समोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, भाजपचे किरीट सोमय्या आहेत आणि आता साधारण परिस्थितीचा आढावा घेता आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। घाटकोपरला ते पोहोचलेले आहेत, जिथे एक मोठंच्या मोठं बॅनर हे एका पेट्रोल पंपावर पडलं। खरं तर पाऊस येत होता, वादळी वारं होतं, त्यामुळे आसरा घ्यायला म्हणून अनेक जण पेट्रोल पंपावर उभी होती, काही पेट्रोल भरण्याकरता उभी होती, बाईक्स होत्या, त्यामध्ये लोक बसलेली होती बाईकवर आणि 4 व्हीलर होत्या, एक ट्रक होता, अशी माहिती मिळते। ही अत्यंत प्राथमिक माहिती आहे। राजावाडी रुग्णालयामध्ये रुग्णांना दाखल करण्यात आलेलं आहे। 50हून अधिक रुग्ण आहेत असं कळतंय। कदाचित मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांशी बोलतील अशी ही अपेक्षा आहे। आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी तिथे उपस्थित आहेत घटनास्थळी। 57 लोकांना राजावाडी रुग्णालयात दाखल केलंय, काही जखमी झालेले आहेत, 3घांचा मृत्यू झालेला आहे असं कळतंय। ही अत्यंत गंभीर घटना आहे आणि पदोपदी त्याचं गांभीर्य वाढत जात आहे, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खुद्द घटनास्थळी दाखल झाले। आता ते प्रसारमाध्यमांशी बोलतील। प्रचंड गर्दी आहे परिसरामध्ये। मुख्यमंत्री आढावा घेऊन काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र घटना गंभीर आहे। अवकाळी पावसाचा पहिला दिवस आणि मुंबईमध्ये एवढी मोठी घटना घडली आहे। प्रचंड वादळी वारं 4:45ला सुरू झालं। ठीक आहे चला, हात खाली करा। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। जेव्हा हात खाली करा, वजन पडतो। महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या, पोलीस आयुक्तांना आणि स्टेट डिझास्टर यांना सूचना केल्या की रेस्क्यू ऑपरेशन सुरू करा। आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। यामध्ये जवळपास बाहेर काढलेलं आहे आणि त्यांनी हात वरती ठेवलाय, कसं करणार, दाखल आहे त्यांच्यावर उपचार। आताही हायड्रा आणि क्रेन लावून एक हे जे होर्डिंग आहे ते उचलण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे आता प्राधान्य जे आहे यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आपली सगळी रेस्क्यू टीम, एनडीआरएफची टीम, महापालिकेची टीम आणि स्टेट डिझास्टरची टीम ही रेस्क्यू करते आहे। या सर्व गाड्या ज्या आहेत अटकलेल्या त्यांना अगोदर बाहेर काढणं याला आपण प्राधान्य देतोय आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिलेल्या आहेत। त्यांच्यावर उपचार सुरू झालो आणि यानंतर जे होर्डिंग आहे ज्या होर्डिंगच्या बद्दल देखील चौकशी करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे की जेवढे मुंबईतले होर्डिंग आहेत या सर्व होर्डिंगचं स्पेशल ऑडिट करा, स्ट्रक्चरल ऑडिट करा आणि जे विदाऊट परमिशन, विदाऊट लायसन्स आहे हे सर्व कापून टाका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या। सर, सरकारकडून काय मदत जखमी जाहीर केली? जखमींचा सर्व उपचाराचा खर्च सरकार करेल
आणि जे मृत्युमुखी पडले त्यांच्या परिवारांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण तात्काळ 5 लाख रुपये देण्याचा देखील निर्णय घेतला. सर, किरीट स्वामींनी एक पत्र टाकलं होतं आणि ते 13 तारखेला कारवाईचे आदेश आज महानगरपालिकेने दिले होते, त्याच्याबद्दल काय सांगा? किरीट स्वामी यांनी जे पत्र दिलेलं, या पत्राची देखील सगळी संपूर्ण चौकशी केली जाईल. त्यांनी देखील तो धोका ओळखूनच पत्र दिलं होतं. त्यामुळे होर्डिंग, जे कोणी होर्डिंग धारक आहेत यांना कुणाच्याही जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही. आणि याच्यावर जे आता झालेलं आहे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर होईल. आणि कुणालाही यामध्ये जेवढे होर्डिंग आहेत, जेवढे स्ट्रक्चर, जेव्हा अलर्ट येतो एखाद्या वादळ वाऱ्यामुळे काही घटना घडू शकते, या सर्व संपूर्ण मुंबईत नाही राज्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत. डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रमुख आणि मुख्य सचिवांना मी सांगितलं की सगळ्यांना अलर्ट करा आणि अशा प्रकारचे कुठलेही स्ट्रक्चर पडू शकतात हे त्या ठिकाणी त्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचना मी सर, दिल्या. पहिल्याच पावसामध्ये अशी परिस्थिती आहे. सर, जो घटना हुई है इसको लेकर शिकायत पहले भी ये घटना बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है और ये पहले तो रेस्क्यू करना ज़रूरी है और रेस्क्यू टीम यहाँ काम कर रही है. लगभग 57 लोगों को बाहर निकाला है. वो राजावाड़ी हॉस्पिटल में दाखिल हुए हैं. उसके उनके ऊपर उपचार शुरू है और रेस्क्यू टीम और भी कई गाड़ियाँ यहाँ पर फंसी हुई है. उनको निकालना ये हमारी प्रायोरिटी है. और जो भी क्रेन है, हाइड्रा है, सब यहाँ पर लगाया है. और अभी जो जितने भी होर्डिंग है मुंबई में उसका स्पेशल ऑडिट हो, स्ट्रक्चरल ऑडिट हो. जो विदाउट लाइसेंस, विदाउट परमिशन है उनको काट दिया जाए, उनके ऊपर कार्रवाई की जाए. और जो आज इसके लिए जो जिम्मेदार है उसके ऊपर सदोष मनुष्यवध का गुना दाखिल करने की भी सूचना की. सर, जो घायल हुए हैं और घायल जो है उनका पूरा उपचार जो है गवर्नमेंट करेगी. जिनकी मृत्यु हुई है उनके परिवार को तत्काल मुख्यमंत्री सहायता निधि से 5 लाख रुपये का प्रावधान किया जाएगा. लेकिन देखिए, ऐसी घटना दोबारा ना हो इसके लिए मैंने महापालिका आयुक्त, डिजास्टर मैनेजमेंट, पुलिस को सूचना दी हुई है कि यह तत्काल इसका स्पेशल ऑडिट हो. जैसे किरीट स्वामी ने पहले आपने भी पत्र दिया है, तो जहाँ जहाँ ऐसी परिस्थिति है उनके ऊपर कार्रवाई. सर, सीएम साहब बड़ी लापरवाही है. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटकोपरच्या घटनेची माहिती घेतली. राजावाडी रुग्णालयात 57 रुग्ण दाखल आहेत. 3घांचा मृत्यू झालाय. मृत्यूंच्या वारसांना 5 लाखांची मदत लगेचच जाहीर करण्यात आली आणि जखमींचा खर्च सगळा सरकार उचलणार आहे. पण घटना मोठी आहे. तातडीनं मुंबईतले अनधिकृत होर्डिंग्स, विना लायसन्स होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेले आहेत. त्याचबरोबर सगळ्याच्या सगळ्या मुंबईतल्या होर्डिंग्सची माहिती घ्या आणि परिस्थिती काय आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, असे सुद्धा स्पष्ट आदेश, तातडीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेले आहेत. आपण राजावाडी रुग्णालयाच्या परिसरात जाऊया. तिथे आमचे प्रतिनिधी उदय जाधव उपस्थित आहेत. त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. उदय, राजावाडी रुग्णालयामध्ये 57 रुग्णांना दाखल केलंय, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असं कळतंय आणि 3घांचा मृत्यू झालाय अशी माहिती मिळतेय. तुमच्याकडचं काय अपडेट? सोन, अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. संध्याकाळी साधारणतः 5च्या सुमारास मुंबई आणि परिसरामध्ये जो काही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडलेला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडलेल्या आहेत. सर्वात मोठी दुर्घटना ही घाटकोपर पूर्व येथे घडलेली आपल्याला आलेली आहे. हायवेवरील एका पेट्रोल पंपवरती जे बेकायदेशीर होर्डिंग होतं ते होर्डिंग पूर्णपणे कोसळलेलं आहे. एक भलं मोठं होर्डिंग होतं. त्याखाली जवळपास 70हून अधिक नागरिक जे आहे तिथे आडोशाला थांबले होते. त्यांच्यावरती हे पूर्णपणे होर्डिंग जे ते कोसळलेलं आहे. 57हून अधिक जखमी झालेले त्यांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आलेलं आहे. काही जखमींना जे आहे सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. तर आता आपल्याला जी ताजी माहिती मिळते त्यानुसार आतापर्यंत जवळपास 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या दुर्दैवी मृत्यूस कोण जबाबदार आहे, त्यांच्यावरती कारवाई होणार का, याबद्दल प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. आता आपण राजावाडी हॉस्पिटलमध्ये आहोत. इथे थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील येणार आहेत जखमीची विचारपूस करण्यासाठी आणि एकूणच जी काही दुर्घटना घडली त्याबद्दल देखील ते अधिक माहिती घेतील. आपल्यासोबत काही स्थानिक नगरसेवक आहेत जे तात्काळ मदतीसाठी इथे धावून आलेले. आपल्यासोबत तुम्ही सांगा काय नेमकी दुर्दैवी घटना घडली, तिथे कसं मदत करायचं? त्या ठिकाणी जवळपास एक 5-5:30च्या दरम्यान ही 80 बाय 100ची मोठी प्रशस्त
वाजता होर्डिंग होती आणि ती अचानक कोलमडून पडली आणि ते पडली ती पूर्णपणे पेट्रोल पंपाचा जो एरिया होता त्या पेट्रोल पंपवरच पडली. त्यामुळे तिथे शेकडो वाहनं त्या ठिकाणी इंधन भरायला आले होते आणि त्या वाहनांवर पडल्यामुळे आणि नेमका त्यावेळेस पाऊस सुरू होता. काही जण आडोशासाठी थांबली होती, काही जण फ्यूल भरण्यासाठी आली होती आणि तशा स्थितीमध्ये ते पेट्रोल पंपावरती होर्डिंग पडल्यामुळे आतापर्यंत जवळजवळ 4 जण मृत घोषित करण्यात आलेले आहेत आणि 55 जण जखमी आहेत. अजून अद्यापपर्यंत त्या ठिकाणून लोकांना बाहेर काढण्याचं काम चालू आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणा त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी राजवाडीमध्ये सुद्धा सर्व डॉक्टरांची टीम आणि सगळ्या स्टाफची टीम या ठिकाणी तैनात केलेली आहे. इथे मोठ्या प्रमाणात जखमींना आणलं जातं, ॲम्ब्युलन्स सातत्याने येत आहेत. किती महिला किती पुरुष आहेत, काही लहान मुलं देखील आहेत का? उपचार व्यवस्थित मिळत आहेत का हॉस्पिटलमध्ये? नाही, ह्या ठिकाणी जसं तिकडं हादसा झाला तसं ह्या ठिकाणी अलर्ट केलं गेलं आणि त्यामुळे चांगल्या प्रमाणात मेडिकलची टीम म्हणजे डॉक्टर्स पण सगळे बोलवलेले आहेत आणि इथं आपले सगळे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, सगळ्या चांगल्या प्रकारे 3 रिक्षा चालक त्यांचे मृत्युमुखी पडलेत आणि एक बाईकवाला का काहीतरी कोणतरी असा मृत्युमुखी पडलेला आहे. पण नागरिक होते, काही बाईक स्वार देखील होते, त्यांच्यामध्ये काही महिला होत्या किंवा काही लहान लहान मुलं होते का? अजून ते नाही माहिती पडत. जखमीमध्ये महिला पण आहेत आणि पुरुष पण आहेत, परंतु आता जास्त आहेत, पुरुषांची संख्या जास्त आहेत आणि या ठिकाणी आता जे काही अडकलेले आहेत ते आता काढण्याचं काम चाललंय. त्यामुळे खऱ्या अर्थाने नंतर आपल्याला कळेल की किती लोक अजून त्यात अडकलेली आहेत आणि कशी परिस्थिती आहे ती. होर्डिंग बद्दल प्रश्न उपस्थित केले जाते की ते बेकायदेशीर होर्डिंग होतं, तिथे कुठेही परवानगी नव्हती. परवानगी कोण दिली एवढ्या मोठ्या भल्या होर्डिंगला? सुरक्षेची चाचपणी करण्यात आली होती का नव्हती, याबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात. आता कसं होतं की हा संपूर्ण भाग होता की एवढं मोठं होर्डिंग होतं, एक वर्षभरापासून चालू आहे, परंतु एकदा होर्डिंग लागल्यानंतर कोण बघत नाहीत आणि जेव्हा हादसा होतो त्यावेळेस हे आपण सगळे आरोप करत असतो, परंतु ज्यावेळेस याची परमिशन दिली जाते किंवा ज्यावेळेस हे होर्डिंग एवढे मोठे मोठे उभे राहिलं त्याची दक्षता घेणं गरजेचं असतं. बाबा त्या सुरक्षेच्या दृष्टीने जे जे काय करायचं ते करणं आणि तेवढ्या मोठ्या होर्डिंगला किती खाली जावं लागेल, किती खाली त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करायला पाहिजे होतं आणि त्यानुसार होर्डिंगची परवानगी द्यायला पाहिजे. होर्डिंगची परवानगी कोणी दिली हा खरा प्रश्न विचारला जातो. आपण आहोत राजवाडी हॉस्पिटलमध्ये आणि राजवाडी हॉस्पिटलमध्ये अनेक नातेवाईक जे आहेत जे जखमी झाले त्यांचे देखील इथे मोठ्या संख्येने आलेत. आपण इथे समोर पाहू शकतो एक नोटीस बोर्ड जे लावण्यात आलेलं आहे. जे जखमी झालेले आहेत त्यांची सर्वांची नावं जी आहेत ती इथे लावण्यात आलेली आहेत आणि जे डेथ आहेत त्यांची नावं देखील इथे आपल्याला पाहायला आपण इथे पाहू शकतो. 4 पानं भरून इथे नावं जी आहेत ती इथे दाखवण्यात आलेली आहेत आणि इथे जे बेडी लिहिण्यात आलेलं आहे ते नाव जे आहे ते इथे आपण इथे पाहू शकतो. समोर हे व्यक्तींचे इथे मृत्यू झालेला आहे, ज्यांच्यासमोर बेडी लिहिलेला आहे. इथे एक बेडी लिहिली आहे. हे 2 व्यक्तींची नावं अधिकृतपणे इथे जाहीर करण्यात आलेली आहेत आणि या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू जो आहे तो झाल्याचं सांगण्यात आलेला आहे आणि आणखीन 2 व्यक्तींची मृत्यू जो आहे तो झाल्याचं सांगण्यात येत आहे. आणि ह्या पेट्रोल पंपच्या ठिकाणी ऑटो रिक्षा चालक जे ते पेट्रोल भरण्यासाठी आले होते आणि जे मृत्यू झाले त्यापैकी 3 जे ते ऑटो रिक्षा चालक होते जे पेट्रोल भरण्यासाठी इथे रांगेमध्ये उभे होते आणि त्याच वेळेला वादळ वाऱ्यामुळे हे होर्डिंग जे आहे ते कोसळलेलं आहे. हे होर्डिंग नेमकं कोणी लावण्यास तिथे परवानगी दिली आहे त्याबद्दल असा प्रश्न विचारला जातो. कारण धोकादायक परिस्थितीमध्ये हेच एकटं होर्डिंग नाही तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी असे बेकायदेशीर होर्डिंग आहेत. त्याची जबाबदारी आता कोण घेणार? कारण आता तोंडावरती पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये अनेक अशा दुर्घटनांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे अशी आणखीन कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी आता प्रशासन नेमकं काय पाऊल उचलतं हे पाहावं लागणार आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील राजवाडी हॉस्पिटलमध्ये येतात आणि त्यावरती ते काय प्रतिक्रिया देतात हे आता पाहूया. खरे उदय, घाटकोपरच्या घटनास्थळी आढावा घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, पाहणी केली आणि त्यानंतर ते राजावाडीकडे थोड्या वेळामध्ये येतील. ते घाटकोपरमधून निघालेत अशी माहिती मिळते. पण तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा घाटकोपरला जाऊया. घटनास्थळी आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया. विशाल, मुख्यमंत्री